दिघे जे आहेत धर्मवीर आनंद दिघे त्यांचं एक मेमोरियल आहे, तिथे बसावं त्यांनी, शांतपणे दिवसभर बसावं, आत्मचिंतन करावं आणि मी काय होतो आणि मी आज कोणामुळे असा आहे या पदावर याचा विचार करावा. उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, आमदार झाले. ही दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला, हाडवैद्य दोनदा. हा सर्टिफिकेट बघा त्यांचं, म्हणजे मोदी मागे पडतील. तर हे सगळे उद्धव ठाकरे यांची जी दानत बरं का आणि नियत ह्याच्यामुळे शक्य झालं. पण हे आता सगळे जे लोक आहेत शिंदे गटाचे, हे पाद्यपूजन करतात अमित शहांच्या पादुकांचं, त्याच्यामुळे त्याचा परिणाम झालेला आहे त्यांच्या मेंदूवर. चला बोला. नाही नाही सोडून द्यावं, अरे सोडून द्यावं, मी होतो तिकडे, हे नव्हते. बघा तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्ही तेव्हा लहान होतात, तुम्ही पत्रकारितेमध्ये नव्हतात. आम्ही मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे. आता ह्यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करणार. शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोटत आहे, शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा, ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं नाही, तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं. नाही नाही सोडून द्यावं ते भाजपचे गोट वगैरे. बोला काय म्हणता तुम्ही. एक आणखी विषय होता, भारत पाकिस्तान सामन्यावर विरोधाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्या पक्षाने नेहमीच भूमिका मांडली. पण आता एक असा वाद आहे त्या चषकावरून की मोहसिन नकवी असं म्हणतात, जे चषक घेऊन गेलेले ते असं म्हणतात की भारतीय संघाला जर तो चषक हवा असेल तर ACC जे एशिया क्रिकेट काउन्सिल आहे त्या कार्यालयात त्या कर्णधाराने यावं आणि तो चषक. बरं आता ह्याच्यावरती तुम्ही आमच्याकडनं का मत व्यक्त करताय. आम्ही कसं मला नियम काही माहीत नाहीत. आम्ही भारत पाकिस्तान सामनाचा कधी विचार केला नाही, आम्ही ती मॅच पाहिली नाही. तो सामना जिंकला की हारला हे मला माहीत नाही, तो सामना जिंकला की हारला हे मला माहीत नाही. मी इतकंच म्हणालो, त्या सामन्यातून मिळालेलं उत्पन्न भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला ते त्याने भारतीय सैन्याला द्यावं. 1100-1200 कोटी मिळाले आहेत. आणि जो प्रखर राष्ट्रवादी भारतीय संघ आहे ज्यांनी त्या नकवीकडून काय घ्यायला नकार केला, चषक घ्यायला नकार दिला, इतकं जर राष्ट्रवाद असेल त्यांच्या मनात आणि पाकिस्तान द्वेष शत्रूविषयी असेल तर पाकिस्तान बरोबरच्या सर्व सामन्यातून त्यांना जी फी मिळालेली आहे मानधन, ते त्यांनी 26 जे लोक निरपराध मारले गेले त्यांच्या कुटुंबांना द्यावं. मग आम्ही त्याच्यावरती सांगू त्यांनी आता चषक घ्यावा की न घ्यावा. चला थँक्यू. हाँ बोलिए, हाँ बोलिए. हाँ तो रावण को लेकर आपने भी कहा कि दिल्ली के रावण को जलाना पड़ेगा, मुंबई के रावण को डुबाना पड़ेगा. इसलिए देखिए बात ऐसी है, 10 साल में इस देश में और महाराष्ट्र में इतने रावण पैदा हो गए हैं, तो एक रावण अगर आप मारेंगे तो 10 रावण पैदा होते हैं यहाँ. और जब से अमित शाह